परभणीमधून आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सतीश, परभणी जिल्हा परिषदेवर याआधी राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळालेलं होतं। यंदाच्या निवडणुकीमध्ये काय समीकरण दिसू शकत आहे? आताच स्पष्टपणे सांगता येणार नाहीत, कारण सर्वच पक्षांनी इथं ताकद लावलेली आहे। सर्व पक्ष स्वबळावर इथं निवडणूक लढवत आहेत। एकूण 54 जिल्हा परिषदेच्या 54 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकूण 108 गणांसाठी ही निवडणूक झालेली आहे। मात्र कोणत्याही पक्षाने इथे पूर्ण 54 गटासाठी उमेदवार इथे दिलेले नाही। सर्वाधिक उमेदवार भाजपाने दिलेले आहेत, तर त्यानंतर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीने इथे सर्वाधिक उमेदवार दिलेले आहेत। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिले आहेत। कोणत्याही पक्षाला इथे पूर्ण उमेदवार देता आले नाहीत, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शिवसेना जी आहे त्यांनीही अत्यंत कमी 25 जवळपास उमेदवार दिलेले आहेत। इथे सर्वच पक्ष जे आहेत ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। वंचित सारखा फॅक्टरीही इथे उभं टाकलेला आहे। एकूण 54 गटांसाठी ही निवडणूक होतीये आणि अत्यंत प्रभावीपणे सर्वांनीच यंत्रणा राबवलेली आहे। इथे भाजपाच्या ज्या राज्यमंत्री आहेत मेघना बोर्डीकर, त्या परभणीच्या पालकमंत्री आहेत, त्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। सोबतच उद्धव ठाकरे सेनेचे जे खासदार आहेत संजय जाधव, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सोबतच परभणीचे आमदार उद्धव ठाकरे गटाचेच आहेत राहुल पाटील, यांची सुद्धा प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। सोबतच गंगाखेडमध्ये विद्यमान आमदार जे रासप कडून निवडून आलेले आहेत त्यांचे रत्नाकर गुट्टे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। परभणीमध्ये एक विशेष फॅक्टर पाहायला मिळतोय की इथे माजी मंत्री जे सुरेश वरपुडकर आहेत, जे सध्या भाजपमध्ये आहेत, त्यांच्या परिवारातून एकूण 5 सदस्यांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे। नांदेड नगरपंचायतीमध्ये नगर परिषदेमध्ये ज्याप्रमाणे लोहा नगर परिषदेने भाजपाने एकाच परिवारामध्ये 6 उमेदवार दिले होते, त्या 6 उमेदवारांचा मात्र पराभव झाला होता। भाजपवर परिवारवादाचा इथे आरोप लावण्यात आला होता। त्याचप्रमाणे आता परभणीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुरेश वरपुडकर यांच्या परिवारामध्ये 5 सदस्य उभे टाकलेले आहेत। त्यामुळं इथे भाजपच्या या उमेदवारांचा पराभव होतो की जनता यांना निवडून देते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। एकंदर परभणीचं राजकारण पाहिलं तर सर्वांनी इथे ताकद लावलेली आहे। मतदारांनी आपला कौल दिलेला आहे। 10 वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर एकंदरच परभणीकरांनी कोणाला साथ दिलेली आहे हे कळणार आहे। नक्कीच सतीश, तर 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यामुळे हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागणार आहे।